उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी दरे येथे मुक्कामी आले आहेत। दरवेळी ते आल्यानंतर शेतामध्ये रमत असतात आणि शेतामध्ये विविध प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळतात। अनेक झाडं त्यांनी या भागात लावली आहेत। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल तुम्ही आज आला? जीवामृत तयार केलंय हे सेंद्रिय शेतीसाठी। आता हे आपण झाड लावलंय ते ॲप्रिकॉटचं लावलेलं आहे, प्लमचं देखील झाड आपण लावतोय। सफरचंदाची झाडं देखील या ठिकाणी मोठी झालेली आहेत आणि त्याला फ्लॉवरिंग आलंय, फळं येत आहेत। त्यामुळे या भागामध्ये आपण नवीन नवीन व्हरायटी ची झाडं लागवड या ठिकाणी करू शकतो आणि त्याचा इथं मोठ्या प्रमाणावर ग्रोथ होतोय। शेतकऱ्यांना यामधून चांगली उत्पन्न त्यांना मिळेल आणि इथला शेतकरी जो आहे नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये यासाठी समूह क्लस्टर शेती आहे, तीच गटशेती आहे, सेंद्रिय शेती आहे, बांबूची शेती आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर व्हरायटी आपण लावलेली आहे। पर्यटनाला देखील मोठ्या प्रमाणावर इथं आपण चालना दिलेली आहे। त्यामुळे एक शेतीचं साधन आणि पर्यटन अशा प्रकारे लोकांना मोठ्या प्रमाणावर इथं रोजगारही मिळेल। लोक इथून नोकरीनिमित्त बाहेर जाता कामा नये हाच आमचा उद्देश आहे। आणि मला वाटतं आता अनेक ठिकाणी ॲपल पसरणीला देखील मोठ्या प्रमाणावर ॲपलची लागवड केलेली आहे। त्यामुळे आता सुरुवात झालेली आहे, लोकांमध्ये जागृती येते आणि वृक्ष लागवड इथं काळाची गरज आहे। हे सगळं क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यासाठी हे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणावर जेव्हा जेव्हा मी येतो तेव्हा तेव्हा मोठ्या प्रमाणावर झाडं लावण्याचा कार्यक्रम असतोच। साहेब, सुटापोटातला शेतकरी हा शेतीमध्ये येऊन नवीन नवीन प्रयोग करत असतो। विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठतं की तुम्ही या ठिकाणी येऊन सुटापोटामध्ये शेती करता आणि वेगवेगळे प्रयोग करत असता, काय सांगा? अरे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेती करायला आवडते आणि त्यामुळे आता कुणाला काय वाटतं, कुणाच्या काय पोटात दुखतं, आता त्याच्यासाठी पण पोटदुखीसाठी पण एक झाड मी लावेल आणि ते म्हणजे त्यांचाही त्रास दूर होईल का त्यामुळे मी आता कोण काय बोलतोय याच्याकडे लक्ष देत नाही। मी माझं काम आहे, आलो गावी की शेतीकडे येतो, शेतीमध्ये मला आवडते शेती आणि मोठ्या प्रमाणात वेगवेगळे प्रयोग वेगवेगळे। आता बघा, सेंद्रिय शेती आहे, सगळी ऑर्गॅनिक आहे, ही आता गरज आहे। इथं कुठलंही खत नाही आहे, पेस्टिसाईड नाही आहे, त्यामुळे हे शेणखतावर जीवामृतावर ही सगळी झाडं लावतोय आपण। आणि असंच लोकांनी देखील अशा प्रकारची लागवड करावी। आणि हे सगळे जे काय आता हे ॲप्रिकॉट आहे हे खूप कॉस्टली आहे, आवाकाडू कॉस्टली आहे, सफरचंद देखील लोकांना चांगले पैसे देणारं उत्पन्न आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची जी शेती आहे हे उत्पन्न ती करायला पाहिजे आणि गट शेतीला प्राधान्य दिलं पाहिजे। साहेब, एकंदरीत जर बघायला गेलं तर आता तुमच्याकडे बघून अनेक शेतकरी उत्साहित येऊन त्यांनी आता सफरचंदाची लागवड देखील पसरणी या भागात केली आहे, ज्या ठिकाणी शेतीला पाणी नसतं, पिकाला पाणी नाही असं परिस्थिती असताना देखील मोठ्या प्रमाणावर ड्रीप इरिगेशन बघा ना, हे आता ड्रीपवर आहे, ज्यादा पाणी लागत नाही। ड्रीप इरिगेशनवर अशा प्रकारची फळझाडं चांगली मजबूत होतात आणि त्यांचा ग्रोथ चांगला होतो। त्यामुळे माझे सगळ्याच शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा प्रकारची शेती, तुम्ही जी शेती पारंपरिक होते ती तर सगळे करतात, परंतु जी शेती आपल्याला इतर राज्यामध्ये होते त्याच्यातून जास्ती उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतंय। म्हणून आपण इथं आवाकाडो असेल, ॲपल असेल, या ठिकाणी ॲप्रिकॉट असेल, प्लम असेल, काजू आहेत, जांभूळ आहे, बांबूची शेती मोठ्या प्रमाणावर आपण केलेली आहे। बांबूला देखील अनुदान सरकार देतं आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हे सगळं आवश्यक आहे। एकंदरीत जर बघायला गेलं तर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। त्यांच्या दरे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सेंद्रिय शेती करत अनेक जी विविध प्रजातीची झाडं आहेत या ठिकाणी लावण्यात आले आहेत। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावात शेतामध्ये रमताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।